सर्वांना नमस्ते. मी विनायक मगदूम. तर आज आपण ऑनलाईन इन्कम टॅक्स कसा भरावा त्याबाबतचा व्हिडिओ पाहणार आहोत. प्रथम आपण शाळेच्या टॅनवर आपला दरमहा इन्कम टॅक्स हा मुख्याध्यापकांच्या खात्यावरून मुख्याध्यापक भरत असतात. तो आपल्याला आता स्वतः भरता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहावा लागेल आणि खूप सोपी पद्धत आहे. कोणत्याही घाबरण्याची गरज नाही. चला तर मग आज आपण ऑनलाईन इन्कम टॅक्स हा शाळेच्या टॅन नंबरवरती कसा पाहायचा, कसा भरायचा ते आज आपण पाहणार आहोत. आपण प्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या वेबसाईटवर जायचं आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला क्विक लिंक्स म्हणजे खूप काही लिंक्स दिसतील. पहा, त्याच्या खाली आपल्याला ई-पे टॅक्स म्हणजेच आपण ऑनलाईन टॅक्स हा पे करणार असल्यामुळे ई-पे टॅक्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ई-पे टॅक्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेचा टॅन नंबर, पॅन नाही आहे म्हणत मी, टॅन नंबर इथे इन्सर्ट करायचा आहे. कन्फर्मेशनसाठी परत आपल्या शाळेचा टॅन नंबर इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर, कोणताही तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता. आपला मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईलवरती आपल्या OTP येईल, तो इन्सर्ट करायचा आहे. आणि त्याखालील कंटिन्यू या बटनाला क्लिक करावं. आता पहा, आपल्या शाळेचा टॅन नंबर आणि आपल्या शाळेचं नाव दिसत आहे. ते बरोबर असेल तरच आणि त्याची खात्री झाली असेल तरच आपण कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे. आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे असेसमेंट इयर हे सिलेक्ट करायचं आहे. असेसमेंट इयर सिलेक्ट करत असताना मागील वर्षाचं असेसमेंट इयर सिलेक्ट केलं तर आपलं ते चुकीचं होईल. त्यासाठी यावर्षीचं असेसमेंट इयर हे 2025-26 असणार आहे. त्यावर आपण क्लिक करावे. म्हणजे यावर्षीचं फायनान्शियल इयर हे 2024-25 आहे. हे या खालील बाजूस आलेलं आहे. ते योग्य आहे का पाहायचं. त्यानंतर आपल्याला पे टॅक्स, TDS, सेक्शन 192, सेक्शन 193 या खालील प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे पे टू गव्हर्मेंट एम्प्लॉई अदर दॅन युनियन गव्हर्मेंट एम्प्लॉईज यातील सेक्शन 192 आणि कोड हा 92A आहे का हे काळजीपूर्वक पाहावे. आणि आपला कोड हा 92Aच आहे. यासाठी आपण पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अदर दॅन खालच्या कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करायचं नाही. कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे. चला, आता आपल्या दुसऱ्या पायरीपर्यंत आपण चाललो आहोत. दुसऱ्या पायरीकडे चालले आहोत. आपल्या शाळेचा हा टॅन नंबर दिसत आहे. आता आपल्याला इथे किती टॅक्स पे करायचा आहे त्याची अमाऊंट आपल्याला इथे इन्सर्ट करायची आहे. मी एक नमुना दाखल 500 रुपये शाळेच्या टॅन नंबरवरती अमाऊंट इन्सर्ट करतो. सरचार्जेस, केस व्याज कोणतेही म्हणजे जो कॉलम आहे त्याच्यामध्ये काही फिल करायचं नाही, भरायचं नाही. टोटल 500 रुपये आपण भरलेली रक्कम इथे आलेली आहे. कंटिन्यू बटनावर क्लिक करावे. खूप सोपी पद्धत आहे. कोणतीही घाबरण्याची गरज नाही. आता इथे पहा, आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण टॅक्स हा ऑनलाईन पे करू शकतो. याच्यामध्ये आहे नेट बँकिंग. आपलं डेबिट कार्ड असेल तर देखील आपण पे करू शकतो. पे ॲट बँक काउंटर म्हणजे आपण जर येथून चलान जनरेट केलं आणि बँकेच्या कॅश काउंटरला जाऊन भरलं स्लिपद्वारे तरी देखील ते बँकेत स्वीकारले जाईल. RTGS दरवेळी आपण चलान जनरेट करून शाळेचे मुख्याध्यापक RTGS करून चेकद्वारे पेमेंट करत असतात. तसं देखील टॅक्स भरला तरी चालतो. तर आज आपल्याला ऑनलाईन इन्कम टॅक्स भरायचा असल्यामुळे पेमेंट गेटवे इन्क्लूडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा दिसतं पेमेंट गेटवे इन्क्लूडिंग UPI अँड क्रेडिट कार्ड्स. आता इथे आपल्याला
बँक्स दिसत आहेत. हे एक माध्यम आहे. या बँकेच्या या खाली दिलेल्या बँकेमध्ये आपलं खातंच पाहिजे असा कोणताही संबंध नाही. जरी आपल्या या कोणत्याही बँकेमध्ये खातं नसलं तरी देखील आपण इन्कम टॅक्स हा भरू शकतो. चला तर मग मी HDFC बँक सिलेक्ट करतो आणि या खालील कंटिन्यू या बटनावर क्लिक करतो. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जी काही माहिती फिलअप केलेली आहे, भरलेली आहे ती सर्व आपल्याला दिसेल. असेसमेंट इयर 2025-26, फायनान्शियल इयर 24-25 आणि पहा नेचर ऑफ पेमेंट सर्वात महत्त्वाचा आलेला आहे का तो पाहायचा आहे. 92A टॅक्सची रक्कम आहे 500 रुपये. त्यानंतर आता पे नाव या बटनावर मी क्लिक करणार आहे. टर्म्स अँड कंडिशन्स येतील त्यांच्या शेवटी आपण खाली आय ॲग्री टू दी टर्म्स अँड कंडिशन्स या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट टू बँक इथे क्लिक करायचं आहे. आता आपल्याला या बँकेचे UPI मोड आपल्याला इथे किंवा अन्य कोणते कोणते मोड आहेत पहा. गुगल पे आहे, फोनपे आहे, त्यानंतर पेटीएम आहे, ॲमेझॉन पे आहे, व्हॉट्सअप पे आहे. या सर्व माध्यमातून आपण ऑनलाईन इन्कम टॅक्स पे करू शकतो. तर चला मी गुगल पेद्वारे पेमेंट करणार आहे. याच्यामध्ये गुगल पेला क्लिक केल्यानंतर UPI ID टाका म्हणतं ते. मी UPI ID टाकतो. यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावे. आपला UPI ID बरोबर आहे पहा. खाली नाव आलेलं आहे. नाव योग्य आहे का, आपलंच नाव आहे का हे चेक करायचं आहे. चला प्रोसीड या बटनावर क्लिक करूयात. आता आपल्याला 15 मिनटं वेळ आहे. या 15 मिनटामध्ये आपण गुगल पेवरती जाऊन पेमेंट करायचं आहे. बघा स्क्रीन ओपन केल्या आपल्याला 500 रुपयेचं पेमेंट करण्यासाठी आपल्याला चलान इथे उपलब्ध झालेलं आहे. आपण 500 रुपये गुगल पेद्वारे ऑनलाईन पे झालेला आहे. आपण काही करायचं नाही. परत त्या पेजवर आपण जाणार आहोत. सर्व पायऱ्या आपल्या झालेल्या आहेत. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. जे आपण चलान काढलेलं होतं त्याद्वारे पेमेंट सक्सेस झालेलं आहे. आता आपल्याला ती रिसीट जर डाउनलोड करायची असेल तर आपल्याला रिसीट डाउनलोड करता येते. पहा आपल्या टॅक्स आपण जो चलान भरलेला आहे, ऑनलाईन पे केलेला आहे, त्याचे सगळे डिटेल्स आपल्याला इथे दिसतात. ती रिसीट आपल्याला डाउनलोड करून मुख्याध्यापकांना त्याची प्रिंट द्यायची आहे. त्यासाठी ही भरलेली चलनाची प्रिंट मी डाउनलोड करत आहे. अशा पद्धतीने झालेली डाउनलोड ही फाईल पहा. आपली जी काही भरलेली चलान रिसीट आहे त्याच्यामधील माहिती पाहूया. टॅन नंबर आपल्याला शाळेचा टॅन नंबर दिसत आहे. त्यानंतर शाळेचं नाव दिसत आहे. असेसमेंट इयर 2025-26 दिसत आहे. फायनान्शियल इयर 2024-25 हे बरोबर आहे. मेजर हेड इन्कम टॅक्स सर्वात महत्त्वाचं नेचर ऑफ पेमेंट 92A हे बरोबर आहे. आपण इन्सर्ट केलेली 500 रुपये हे टॅक्स अमाऊंट आहे ती आहे. माझं खातं नसताना देखील मी पेमेंट गेटवे HDFC ठेवली, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण ऑनलाईन इन्कम टॅक्स हा पे केलेला आहे. अशाच पद्धतीने आपण दरमहा टॅक्स हा पे करू शकतो. धन्यवाद.